नमस्कार मंडळी, जादव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आत्ता गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी एका पेट्रोल पंपावरती आलेला आहोत. इथला हा एवढा मोठा पेट्रोल पंप बघितल्यावरती मलाही वाटलं की तुम्हाला हा पेट्रोल पंप कसा आहे तो दाखवावा. इथं तुम्हाला सगळीकडे मोठं एक शेड दिसत असेल. इथं जर तुम्ही सगळीकडं नजर जर फिरवली तर तुम्हाला सगळीकडे पेट्रोल भरण्यासाठीचे पंप दिसत असतील. इथं तुम्हाला सगळीकडे गाड्या दिसत असतील. ह्या गाड्या पेट्रोल भरण्यासाठी इथं आलेल्या आहेत. इथं जर प्रत्येक खांब जर बघितला तर प्रत्येक खांबाजवळ साधारण 4 पेट्रोल पंप दिलेले आहेत. म्हणजे एका खांबाजवळ 4 गाड्या पेट्रोल भरू शकतात. एवढा मोठा हा पेट्रोल पंप आहे. अमेरिकेत पेट्रोलला गॅसोलिन म्हणतात. त्यामुळं गॅसोलिनचा शॉर्टकट गॅस आणि आपण जिथं गॅस भरतो त्याला गॅस स्टेशन असं म्हटलं जातं. हे एवढं मोठं गॅस स्टेशन आहे की एकाच वेळी आपण 120 गाड्यांमध्ये पेट्रोल भरू शकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला पेट्रोल भरण्यासाठी कधीच वेट करावा लागत नाही. आपण आत्ता बकीच गॅस स्टेशनवरती आलेलो आहोत आणि हे गॅस स्टेशन जॉर्जिया राज्यातील ॲडर्सविल या सिटीमध्ये आहे. अमेरिकेमध्ये कोणत्याही गॅस स्टेशनवरती जर तुम्ही गेला तर तिथे एक छोटं स्टोअर असतं. याही गॅस स्टेशनवरती एक स्टोअर आहे, पण हे स्टोअर साधंसुधं स्टोअर नाही आहे, तर हा एक छोटा मिनी मॉलच आहे. चला तर आता आपण या स्टोअरमध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि या स्टोअरमध्ये काय काय मिळते ते आपण बघूया. बकीच गॅस स्टेशनला लोक फक्त पेट्रोल भरण्यासाठीच थांबत नाहीत, तर या स्टोअरला भेट देण्यासाठी खास इथं थांबतात. या स्टोअरमध्ये बकीचा लोगो असणारे टी-शर्ट, कॅप्स, हुडी सगळीकडे तुम्हाला दिसत असतील. इथे जी समोर ही कार आहे, या कारमध्ये जे टॉयज आहेत हे आहेत मास्कोट. US मध्ये बकीचे मास्कोट फार फेमस आहेत. या शॉपमध्ये स्वच्छता खूप आहे आणि प्रत्येक गोष्ट इथं व्यवस्थित अरेंज केलेली आहे. या ठिकाणी गिफ्ट आयटम सुद्धा आपल्याला इथं मिळतात. इथं खाण्याच्या भरपूर आपल्याला व्हरायटीज मिळतात आणि तेही फ्रेश. इथल्या जर बेकरीचे आयटम जर बघितले तर ते सगळे आपल्याला फ्रेश मिळतात. चॉकलेट चिप कुकीज इथल्या सगळ्यात फेमस आहेत. तेही सॉफ्ट आणि गरम आणि आपल्याला फ्रेश मिळतात. काही वेळा इथं टेक्सास स्टाईलमध्ये कुकीजसुद्धा मिळतात. त्यामुळं ट्रॅव्हल करताना बरेचसे आयटम इथं आपल्याला घेऊन जाता येतात. इथली कॉफी खूप फेमस आहे. बरेच लोक ट्रॅव्हल करताना कॉफी पिण्यासाठी इथं खास व्हिजिट देतात. आणि विशेष म्हणजे कस्टमरला म्हणजे आपल्याला स्वतःला कॉफी तयार करून घ्यावी लागते. इथं कपच्या अशा साईज दिलेल्या असतात. स्मॉल, मीडियम आणि लार्ज 3 साईज कपच्या इथं मोठे ग्लास दिलेले असतात आणि आपल्याला हव्या त्या फ्लेवरमध्ये आपल्याला हवी तशी कॉफी इथं तयार करून घेता येते. हे स्टोअर जवळपास 53,000 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे एक छोटा मॉलच आहे असं समजा. साध्या गॅस स्टेशनपेक्षा अनेक पट मोठं आहे. आतमध्ये आपल्याला आरामात चालता येईल इतकं मोठं स्पेस आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बकीचे रेस्टरूम. बकीचे रेस्टरूम इतके क्लीन आहेत की US मध्ये ते सगळीकडे फेमस आहेत आणि लोक खास वॉशरूम यूज करण्यासाठी या स्टोअरला भेट देतात.
अमेरिकेत अनेक गॅस स्टेशन आहेत, त्यापैकीच बकीज गॅस स्टेशन हा एक लोकप्रिय गॅस स्टेशन आहे. तुम्हाला या गॅस स्टेशनवरची कोणती गोष्ट आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. बाहेर छान आता सनसेटही होताना इथं तुम्हाला दिसत असेल. संध्याकाळचे रात्रीचे 8 वाजलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की अमेरिकेमध्ये सध्या पेट्रोलचे दर काय आहेत. अमेरिकेत पेट्रोलचे दर दररोज बदलतात. आम्ही ज्या दिवशी पेट्रोल भरायला आलेले होते त्या दिवशी पर गॅलन $3.34 इतका रेट होता. अमेरिकेमध्ये पेट्रोल गॅलनमध्ये विकलं जातं. आपल्याकडे लिटरमध्ये दर असतात तर इकडे गॅलनमध्ये दर असतात. लिटरचा जर विचार केला तर $80 ते $82 इतकं सध्या पेट्रोल आहे. मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.